अध्याय 4 मध्ये गुरुभक्तीचे अत्यंत गोड आणि भावपूर्ण वर्णन येते. हा अध्याय फक्त कथा नसून भक्ताच्या मनातील वेदना आणि गुरुकृपेची सुरुवात आहे. भक्ती करत असूनही जर जीवनात सतत दुःखच येत असेल तर, गुरूंवर अपार श्रद्धा असूनही एका भक्ताच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की श्री गुरु माझ्यावर रागावले आहेत का? आणि मग घनदाट जंगलात एक अशी दिव्य भेट घडली ज्याने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. कोण होते ते तेजस्वी यती? नामधारकाचे दुःख कसे दूर झाले? आणि गुरूंनी दिलेला तो गूढ संदेश काय होता? चला जाणून घेऊया श्री गुरुचरित्र अध्याय 4 ची हृदयस्पर्शी कथा. नामधारकाची अवस्था. नामधारक हा एक सद्गृहस्थ ब्राह्मण होता. त्याच्या घरात पूर्वी सुख, समाधान आणि धार्मिक वातावरण होते. पण काळ बदलला, घरात दारिद्र्य आले, नातेवाईक दुरावले, मानसिक त्रास वाढला, कोणतेही काम यशस्वी होत नव्हते. तो मनातून तुटून गेला होता. त्याच्या मनात सतत एकच विचार येत होता, मी गुरूंची भक्ती करतो तरी माझ्यावर इतके दुःख का? त्याला असे वाटू लागले की कदाचित श्रीगुरु त्याच्यावर प्रसन्न नाहीत. अंतर्मनातील संघर्ष. नामधारक फक्त बाहेरून नाही तर आतूनही खूप तुटला होता. देवभक्त असूनही दुःख, सत्कर्म करूनही अपयश, श्रद्धा असूनही संकट यामुळे त्याचा आत्मविश्वास ढासळला. पण एक गोष्ट मात्र त्याने सोडली नाही, श्री गुरूंचे स्मरण. मनात वेदना असल्या तरी त्याच्या ओठावर गुरुनाम होते. जंगलेतील प्रवास. एक दिवस तो सर्व काही सोडून निघाला. तो एकटाच जंगलातून चालत होता. डोळ्यांत अश्रू, मनात प्रश्न आणि ओठांवर फक्त श्री गुरुदेव दत्त. खूप वेळ चालल्यावर तो थकला. एका मोठ्या वृक्षाखाली बसला. थकवा आणि दुःखामुळे त्याला झोप लागली. सिद्धमुनींचे दिव्य दर्शन. झोपेत त्याला एक अद्भुत तेज दिसले. त्याच्यासमोर एक दिव्य यती उभे होते. अंगावर भस्म, कपाळावर तेज, हातात कमंडलू, डोळ्यांत करुणा ते होते. सिद्धमुनी. त्यांना पाहताच नामधारकाच्या मनाला शांतता मिळाली. त्याने नम्रतेने प्रणाम केला. नामधारकाचे प्रश्न. तो रडत रडत म्हणाला, गुरुदेव, मी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरी माझे दुःख कमी का होत नाही? श्री गुरु माझ्यावर रागावले आहेत का? हे प्रश्न फक्त नामधारकाचा नव्हता, तो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. नामधारकाचे प्रश्न. तो रडत रडत म्हणाला, गुरुदेव, मी भक्ती करतो, नामस्मरण करतो, तरी माझे दुःख कमी का होत नाही? श्री गुरु माझ्यावर रागावले आहेत का? हा प्रश्न फक्त नामधारकाचा नव्हता, तो प्रत्येक भक्ताच्या मनात कधी ना कधी येतो. सिद्धमुनींचे उत्तर. सिद्धमुनी शांतपणे म्हणाले, भक्ता, गुरु कधीही आपल्या भक्ताला सोडत नाहीत. संकटे म्हणजे शिक्षा नाही, ती भक्ताची परीक्षा असते. त्यांनी पुढे सांगितले, सोने अग्नीत तापल्यावरच शुद्ध होते, तसेच भक्त संकटातून अधिक मजबूत बनतो. गुरु योग्य वेळ आल्यावर कृपा करतात. गुरूंचे खरे स्वरूप. सिद्धमुनी म्हणाले, गुरु म्हणजे फक्त शरीर नाही, गुरु म्हणजे परमेश्वराचे चालती बोलते रूप. ते भक्ताचे रक्षण करतात, मार्गदर्शन करतात, कर्मबंधन कमी करतात, अंधारातून प्रकाशाकडे नेतात. पण त्यासाठी भक्तामध्ये श्रद्धा आणि संयम आवश्यक असतो. नामधारकातील परिवर्तन. सिद्धमुनींचे शब्द ऐकून नामधारकाच्या मनातील भीती कमी झाली. त्याच्या डोळ्यांत आशेचा प्रकाश आला. त्याला समजले, गुरु मला सोडून गेले नाहीत, ते माझी परीक्षा घेत आहेत. त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली. अध्यायाचा गूढ अर्थ. हा अध्याय आपल्याला सांगतो, दुःख आले म्हणजे गुरु दूर गेले असे नाही. कधी कधी संकटातूनच गुरुकृपा कार्यरत असते. श्रद्धा संकटात तपासली जाते, सुखात भक्ती सोपी असते, पण दुःखातही गुरुनाम घेणे ही खरी भक्ती. गुरु योग्य वेळेची वाट पाहतात. भक्त तयार झाल्यावरच कृपा पूर्णपणे प्रकट होते. या अध्यायातून मिळणारे जीवनसूत्र. गुरूंवर संशय करू नये,
संकटात नामस्मरण वाढवावे, संयम ठेवावा, गुरु कृपेवर पूर्ण विश्वास ठेवावा. जिथे श्रद्धा असते तिथे गुरु कृपा नक्की असते. गुरूंना नक्की पोहोचते. 4. गुरु स्त्रीला कधीच एकटी सोडत नाहीत. स्त्री अनेकदा बाहेरून मजबूत दिसते, पण आतून खूप थकलेली असते. त्यावेळी हा अध्याय सांगतो, जिथे श्रद्धा असते तिथे गुरु अदृश्यपणे साथ देत असतात. कधी एखाद्या व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या शब्दातून, कधी अचानक मिळालेल्या शांततेतून गुरुकृपा कार्य करत असते. महिलांसाठी अध्याय 4चे जीवनसूत्र. स्वतःला कमी समजू नका. मनातील वेदना गुरूंना सांगा. संकटात श्रद्धा सोडू नका. तुमची शांत सहनशक्ती हीच तुमची ताकद आहे. स्त्री जेव्हा श्रद्धेने गुरूंना हाक मारते तेव्हा गुरुकृपा तिच्या संपूर्ण घरावर बरसते.